यवतमाळमध्ये 14 पाकिस्तानी नागरिकांकडे लॉंग टर्म व्हिसा असल्याची माहिती सध्या समोर येते। नागरिक 40 ते 50 वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहेत। 10 जण हिंदू तर 4 जण मुस्लिम आहेत। काही नागरिकांची राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळण्याची मागणी आता केली जात आहे। टोटल 14 पाकिस्तानी नॅशनॅलिटी वाला आहे। त्याच्यापैकी 10 लोक हिंदू समाजचे आहे, म्हणजे सिंधी समाजचे लोक आहे, आणि 4 लोक मुस्लिम समाजचे आहे। आणि हे पूर्ण लोक लॉंग टर्म व्हिसा इन प्रोसेस वाला लोक आहे। शासनाकडून जो गाईडलाईन्स आलेला आहे इथे यांच्यावर अप्लाय होणार नाही। कारण काय आहे, ते शासनाने म्हटलं की जो मेडिकल व्हिसा, टुरिस्ट व्हिसा और बिझनेस व्हिसा असं जो टेम्पररी व्हिसावर आलेला आहे तेही बाहेर जायचे आहे। तो आपल्याकडे जे लोक आहे पूर्ण जुने लोक आहे, म्हणजे काही लोक 40-50 वर्षापासून आहे। काही लोकांचे त्याच्यामध्ये नॅशनॅलिटीसाठी पण अप्लाय करून ठेवलेले आहे, ते पण प्रोसेसमध्ये आहे। त्यामुळे आता यांच्यावर ते अप्लिकेबल होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।